हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक दोडका घेतलेला आहे. पावशर दोडका आहे हो आणि ताजा फ्रेश दोडका आहे. तर ह्या दोडक्यापासून मी तुम्हाला टिफिनसाठी अगदी छान रेसिपी करून दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पुढचं हे मागचं टोक काढून घ्यायचं आहे आपल्याला जरा जरा. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि ह्या दोडक्याच्या थोड्या आपल्याला शिरा अशा काढून घ्यायच्यात बघा. थोड्याच काढायच्यात. कवळा दोडका आहे अगदी. मैत्रिणींनो खूप छान रेसिपी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका. आणि छोटासा व्हिडिओ आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा डब्यासाठी. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने रेसिपी करून पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही दोडक्याची शिरा सर्व काढून घेतल्यात बघा. तर आपल्याला हे दोडका काय करायचं मैत्रिणींना, स्वच्छ धुवून घ्यायचंय पाण्याने. मध्ये असं कापून आपण धुवून घेऊया. तो दोडका मी स्वच्छ धुवून घेतलाय. तर आपल्याला हे दोडका आता कापून घ्यायचंय. आणि कशा पद्धतीने कापायचंय, मोठे छोटे तुकडे करायचेत मी तुम्हाला दाखवणार आहे. मध्ये असं कट करायचंय आपल्याला. आणि बिया काढायची काही गरज नाहीये. दोडका अगदी कवळा आहे, कवळा लुसलुशीत आहे बघा, मस्त असा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे काप करून घ्यायचे दोडक्याचे. मैत्रिणींनो रेसिपी जर आवडली तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्कीच सांगा, ताई मला आवडली म्हणून. दोडक्याची भाजी कुणाला आवडती ते पण सांगा. तर मस्त असा आपला हे दोडका बघा अशा पद्धतीने मी सर्व चिरून घेणार आहे. तर इथे दोडका मी चिरून घेतलाय, एका बाउलमध्ये पण ठेवलाय तो. आणि त्यानंतर आपल्याला इथे साहित्य बघा, एक छोटा मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे. तुम्ही मोठा पण घेऊ शकता किंवा एक दोन पण घेऊ शकता. मी इथे एकच घेतलेला आहे. तर आपल्याला हा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे बघा फोडणीसाठी. अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट मला आहे. मला खूप छान वाटतं की मैत्रिणी माझ्या सपोर्ट करतात मला, माझे व्हिडिओ पाहतात. खरंच खूप चांगलं वाटतं. तुम्ही छान कमेंट पण मला करताय. त्याचबरोबर इथे मी टमाटा घेतलाय बघा, एक मीडियम साईजचा. माझे छोटे व्हिडिओ असतात मैत्रिणींनो आणि खूप छान असतात छोटे व्हिडिओ पण. कांदा पण टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा. आणि टिफिनसाठी कशी ही झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही या. आणि दोडक्याचे कसे आपण बारीक काप केलेत ना, शिजायला लवकर शिजल्या जातो, टाइम बिलकुल पण लागत नाही. तुम्ही भरून दोडका पण करू शकता किंवा अशा बारीक फोडी पण करू शकता. झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर टमाटा इथं आपला छान बारीक चिरून झालेला आहे बघा, कांदा टमाटा. त्यानंतर इथे मी कोथिंबीर आणि लसूण पण बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे. पाहू शकता लसूण घेतलेला आहे मी. लसूण तुम्ही बारीक असा ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. इथे गॅस पेटवून घेतलाय आणि कढई ठेवून घेतली बघा. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. पटापट तुम्हाला सांगते मी कसं करायचं काय ते. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही अंदाजे तुमच्या कमी जास्त करू शकता, जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तेल टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घेतलाय मी. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. कांदा लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचंय, टमाटा टाकून घ्यायचंय. मीडियम साईजचा एक टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून देऊया. आणि टमाटा पण कांद्यासोबत मस्त परतून घ्यायचंय मऊ होईस्तोवर बघा.
अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी व्यवस्थित सांगते, त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान होती ही भाजी। कांदा टमाटा छान परतल्याच्या नंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची। छोटा चमचा घेतलाय मी, 1 चमचा हळद टाकली। त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे बघा, आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर। कांदा लसूण मसाला टाकलाय 2 चमचे मी, सॉरी, आणि त्यानंतर बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेला आहे। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, भाजी जास्त कमी असेल तर त्याप्रमाणे मसाले टाकू शकता। कोथिंबीर टाकायची आपल्याला थोडीशी, आणि कोथिंबीर पण तेलावर चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीने मसाल्यासोबत आपल्याला। त्यानंतर आपल्याला दोडका मी कापून घेतलेला तो टाकून देऊया। कापायच्या आधीच दोडका धुवून घ्या, कापल्यानंतर दोडका धुवू नका, कारण त्याच्यातले जीवनसत्व कमी होतं। तर पाहू शकता छान मिक्स करून झालेलं आहे आपलं हे दोडका पण मसाल्यामध्ये। पाणी टाकून घ्यायचे आपल्याला, साधारण इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले बघा, कारण ही भाजी आपल्याला थोडीशी ओलसर करायची, एकदम पातळ नाही करायची किंवा अशी घट्ट पण नाही करायची। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। मस्त अशी भाजीला बघा उकळी आलेली आहे आपल्या, आणि 1-5 मिनिटं आपल्याला फक्त मीडियम गॅसवर हे झाकण ठेवून भाजी होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची बघा। पाहू शकता भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे, आणि खायला पण तेवढीच टेस्टी होणार आहे ही भाजी आपली दोडक्याची। तर शेंगदाण्याचा कूट टाकून घेते मी। भाजी मैत्रिणींनो झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा, कारण शेंगदाण्याचा कूट कसा आपण शेंगदाणे भाजून कूट करून ठेवतो ना, त्यामुळे भाजी झाल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा। इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे, सर्व छान मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीने। शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्याच्या नंतर 1 मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची। पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे आपली दोडक्याची। वरतून थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतली। कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी छान मिक्स केली। तर मैत्रिणींनो, ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। पाहू शकता दोडका पण छान मस्त शिजलाय आपला। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय मैत्रिणींनो।